Today I am going to explain you the new topic of direct into indirect, which is imperative sentence. Imperative sentence indirect कसं करायचं हे आपण बघूया. Yesterday we have learned statement and exclamatory sentence. How to make indirect of statement and exclamatory. And today we are going to explain imperative sentence. You can see here the first sentence. The policeman told him, don't sit here for a long time. See, this one is a reporting speech, and the part of the sentence which is inside the double inverted comma, it is called a reported speech. You can see here in the reported speech, the sentence begins with don't, and at the end there is full stop. When there is verb at the beginning of the sentence, it is called imperative sentence. Imperative sentence ओळखायचं कसं? त्याच्या बिगिनिंगला, स्टार्टला वर्ब असणार आहे आणि एंडला शेवटी फुल स्टॉप किंवा कॉमा असेल. imperative सेंटेन्स ओळखण्याची सिंपल अशा प्रकारे टेस्ट आहे. स्टार्टला वर्ब आणि एंडला फुल स्टॉप किंवा कॉमा. हे सेंटेन्स आपल्याला कळलं. डू हे वर्ब आहे. ओके, आता रूल्स बघूया. सेड टू, टोल्ड या शब्दांच्या ऐवजी सजेस्टेड, रिक्वेस्टेड और ऑर्डर्ड यापैकी कोणताही वर्ड वापरायचा. सजेस्टेड, रिक्वेस्टेड और ऑर्डर्ड. बघा इथे आपण काय वापरलं? टोल्डच्या ऐवजी काय वापरलं? ऑर्डर्ड वापरलं. बघा म्हणून द पोलिसमन ऑर्डर्ड हिम. आता लक्षात घ्या, सेंटेन्स जॉईन करण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी टू किंवा नॉट टू यूज करायचं असतं. टू किंवा नॉट टू. मग टू केव्हा यूज करायचं, नॉट टू केव्हा वापरायचं? वेन देर इज डोंट in the given sentence, at the beginning of the sentence there is don't, you can use not to join the sentences. जेव्हा don't ने स्टार्ट झाले असेल तर आपण सेंटेन्स जॉईन करण्यासाठी not to वापरायचं आणि इतर वेळी आपण to वापरायचं. पण इथे बघा don't होतं म्हणून not to वापरलं. पुढे बघा not to, don't च्या ऐवजी इथे आपण not to वापरलं. sit हिअरचं काय होणार आहे? देअर. कारण तुम्हाला चेंजेस सांगितलं होतं बघा. हिअरचं देअर होतं. फॉर अ लॉंग टाइम. बाकी पुढे कुठे चेंज होत नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये जास्त चेंजेस होत नाहीयेत बघा. एकदम सिंपल आहे. फक्त लक्षात घ्या, सेड, सेड टू किंवा टोल्ड या ठिकाणी वापरायचं. ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड और सजेस्टेड कोणताही वापरू शकतो. सेंटेन्स जॉईन करण्यासाठी टू किंवा नॉट टू यूज करायचं. सिंपल आणि सोपा रूल आहे. सेकंड सेंटेन्स, फादर से सिट हियर अँड स्टडी. फादर से सिट हियर अँड स्टडी. यू कॅन सी हियर सिट इज अ वर्ब. at the end you can see there is a full stop. This one is imperative sentence, ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. बघा इथे कमांड केलेली आहे, आज्ञा केलेली आहे. सिट हिअर अँड स्टडी. रूल प्रमाणे सेंटेन्स करूया. फादर सेटच्या ठिकाणी ऑर्डर. सेंटेन्स जॉईन करण्यासाठी टू यूज करायचं. टू सीट, हिअरचं देअर झालं. पुढे काही चेंज नाही. फादर ऑर्डर टू सीट देअर अँड स्टडी. हिअरचं देअर झालं. जिथे जिथे चेंज केलाय तिथे अंडरलाईन केलंय. नेक्स्ट वन, Raghu said to his wife, bring me a hot cup of tea. Raghu said to his wife,
ब्रिंग मी अ हॉट कप ऑफ टी. रघु सेड टू हिज वाईफ. सेड टू च्या ऐवजी वापरला आपण रिक्वेस्टेड. रघुने आपल्या बायकोला रिक्वेस्ट केली असं समजू. रघु रिक्वेस्टेड हिज वाईफ. सेंटेन्स जॉईन करण्यासाठी टू वापरायचं. टू नंतर व्हर्ब वापरावं लागते तर पास्ट टेन्स करता येत नाही. इन्फिनिटिव्ह असतं थोडक्यात. टू ब्रिंग मीच हिम होणार बघा. हिम का झालं कारण हे सेंटेन्स कोण बोललेला आहे? रघु बोललेला आहे. तो म्हणताना मला म्हणणार, आपण म्हणताना कोणाला म्हणणार? त्याला. म्हणून मीच काय होणार? हिम. पुढे कुठेही चेंज नाही. बघा आन्सर. रघु रिक्वेस्टेड हिज वाईफ टू ब्रिंग हिम अ हॉट कप ऑफ टी. सुपर. नेक्स्ट one. Don't stand there. Come inside. The teacher said. This one is reported speech. This one is reporting speech. Sequence change केलेलं आहे बघा. रिपोर्टिंग स्पीच नंतर घेतलेलं आहे. रिपोर्टेड स्पीच इनडायरेक्ट स्पीच इन्व्हर्टेड कॉमाज मधला पार्ट अगोदर घेतलेला आहे. आपल्याला लिहिताना पहिल्यांदा रिपोर्टिंग स्पीच घ्यावा लागतो. द टीचर सेड काय होईल? द टीचर सजेस्टेड दिला बघा. द टीचर सजेस्टेड. सजेस्टेड म्हणजे सुचविले. रिक्वेस्ट म्हणजे विनंती केली आणि ऑर्डर म्हणजे आज्ञा केली. आपण असं घेतो. द टीचर सजेस्टेड. इथे बघा डोंट ने स्टार्ट झाले म्हणून काय वापरलं? नॉट टू. नॉट टू स्टँड देअर. देअरचं देअर तसंच राहील. पण एक लक्षात येते का तुमच्या? हिअर यू कॅन सी देर आर टू सेंटेन्सेस. इथे दोन सेंटेन्सेस आहे. डोंट स्टँड देअर हे एक सेंटेन्स आहे. कम इनसाइड हे एक सेंटेन्स आहे. देर आर टू सेंटेन्सेस. मग दोन सेंटेन्स असल्यामुळे इथे आपण कनेक्ट करण्यासाठी नॉट टू वापरलं. पण इथे बघा ना कम इनसाइड म्हणजे इथे सुद्धा हा टॉपिक पण लिहिताना म्हणून थोडं एक्स्ट्रा बघा. अँड ही ऑल्सो ऑर्डर्ड. ही हे आपल्याला एक्स्ट्रा लिहावं लागेल. दोन सेंटेन्स असल्यामुळे असं लिहावं लागेल. अँड ही ऑल्सो ऑर्डर्ड. इथे मात्र सेंटेन्स जॉईन करणे टू वापरून बघा. कम इनसाइड. इथे बघा वर्बने स्टार्ट झाले म्हणून इथे टू वापरला. टू कम इनसाइड. Here you can see there are two sentences. The first one is don't stand there. Second one is come inside. That's why I have written here the teacher suggested not to stand there and he also ordered to come inside. So these are imperative sentences. You must learn which word to use to connect the sentences and which words we have to use instead of said, said to or said. एवढं लक्षात आलं. हे रूल्स जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स इझिली समजते. ओके. यानंतर आपण लास्ट टॉपिक कडे वळूया. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. ओके.